आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जे निमंत्रित केलं कारण एक शहरातल्या एका महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा करून ते आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कसं जाईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येतो। यामध्ये नगरपालिकेचा तो विकास आराखडा तयार झाला, तो 2 स्टेजमध्ये झाला, 18 साली आणि 23 साली। म्हणजे पहिली फेज आली, नंतर मग सेकंड फेज आली। आणि त्यामध्ये गोळकोट भागामध्ये एक सर्वे नंबर 272 मध्ये आरक्षण नंबर 16 हे मराठी शाळा आणि क्रीडांगणासाठी आरक्षण हे अगोदरच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुद्धा ते रिझर्वेशन आरक्षित होतं आणि आता रिवाइज प्लॅन जो केला आहे त्या रिवाइज प्लॅनमध्ये सुद्धा ते रिझर्वेशन त्या ठिकाणी आरक्षणाखाली दाखवलं आहे। तर नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे नगरपालिकेच्या शहरातल्या जे निर्णय घ्यायचे त्याचा पूर्ण अधिकार हा नगरपालिकेला आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती त्यावेळेला त्या शाळेच्या बाबतीमध्ये ते आरक्षण बाजूला करण्यासंदर्भातला एक ठराव, तो ठराव नंबर काहीतरी मला वाटतं 242 हा प्रशासकाने त्या ठिकाणी केला आणि माझ्या मते तो ठराव पूर्णतः बेकायदेशीर आहे। तर बेकायदेशीर एवढ्यासाठी आहे की ज्या मालकानं त्या जागेची मागणी केलेली आहे की ही जागा आरक्षणामधनं वगळावी, त्याच्यामध्ये जी कारणं दिलेली आहेत ही कारणाची तपासणी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही। म्हणजे उदाहरणार्थ पहिले मालक ते दोषी होते, त्याच्यानंतर मग खतीब आले आणि खतीब आल्यानंतर खतीबाने अर्ज दिला की बा माझी शहरामध्ये कुठे जमीन नाही आणि ही जमीन जर गेली तर मी त्या ठिकाणी भूमिहीन होणार आहे, म्हणून ते मला आरक्षणातनं या जागा वगळावी अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला। तो अर्ज नगरपालिकेकडं वरनं खाली आला, नगरविकास खात्याकडनं खाली इकडे आला। कारण जोपर्यंत नगरपालिका कुठच्याही बाबतीतला ठराव करत नाही तोपर्यंत शासनसुद्धा त्या बाबतीतला निर्णय हा स्वायत्त संस्था असल्यामुळे घेऊ शकत नाही। आणि म्हणून तो प्रशासकांना इतके धोरणात्मक ठराव करण्याचे तसे अधिकार नाहीत, बॉडी नसल्यामुळे त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक कारभार चालवायचा असतो। परंतु हा जो ठराव केला आहे या ठरावामागे कदाचित शासनाकडनं पत्र आलं म्हणून कदाचित त्यांनी त्याची इनिशिएटिव्ह घेतली असेल, पण त्याची जी खातरजमा करायला पाहिजे होती ती खातरजमा त्या ठिकाणी केली नाही। त्याचं पहिलं कारण असं की ज्या मालकाने ही जागेची मागणी केलेली आहे त्या मालकानं मुळात आधी एका बिल्डरबरोबर त्याचा ॲग्रीमेंट केलेला आहे आणि तो नॉन रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे। आणि बिल्डर हे सगळं पैशाच्या माध्यमातून ते रिझर्वेशन कसं हटवता येईल या दृष्टीनं त्या ठिकाणी तो प्रयत्न करत आहे। ज्यांनी अर्ज केला मूळ मालकानं त्याच्या शहरामध्ये 5 ठिकाणी जमिनी स्वतःच्या मालकीच्या आहे। आता ही खातरजमा त्यांनी तलाट्याकडनं 8चा उतारा घेतला असता तर शहरामध्ये कुठे कुठे त्यांच्या जमिनी आहेत हे नगरपालिकेच्या निदर्शनास आलं असतं, पण नगरपालिकेनं त्या ठिकाणी 8चा उतारा घेऊन त्याची पडताळणी केली नाही। तो भूमिहीन होणार आहे अशा पद्धतीचा तो ठराव त्या ठिकाणी केला। दुसरं त्यांनी असं सांगितलं की बा या ठिकाणी आणखी 3-4 शाळा आहेत, गोळकोट हा भाग कंजेस्टेड एरिया आहे, म्हणजे जवळजवळ 2-2.5 प्रभाग हे एका ठिकाणी त्या ठिकाणी वस्ती आलेल्या आहेत, घराला घरं लागून आहेत, इतर ठिकाणी अपार्टमेंटसारख्या अपार्टमेंट नाहीत। तर त्या अशा पद्धतीची कंजेस्टेड वस्तीमध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या शहरातल्या जवळजवळ 2 ते 2.5 वॉर्डा इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी राहते। मग त्या ठिकाणी फक्त तसा विचार केला तर एका टोकाला एक मराठी शाळा आहे तर दुसऱ्या टोकाला दुसरी मराठी शाळा आहे आणि दोन्ही मराठी शाळांना त्या ठिकाणी खेळाचं मैदान नाही। समोरच्या एक बाजूला नगरपालिकेनं मैदान आरक्षित केलं, हे सर्व नागरिकांसाठी केलंय, ते मराठी शाळांच्या मुलांसाठी नव्हे की उद्या क्रिकेटचेही सामने होऊ शकतात, तिथे सीझन बॉलवरती होऊ शकतात। मग सीझन बॉलच्या ठिकाणी जर मुलं खेळायला गेली आणि एखाद्याच्या डोक्यामध्ये बॉल लागला तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपत्ती होऊ शकते। म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी क्रीडांगण असलं पाहिजे, परंतु त्यावेळेच्या काळामध्ये ह्या शाळा निघाल्या असल्यामुळं त्याला नागरिकांची सोय करायची होती,
म्हणून एक कंजेश्वरी मंदिरच्या जवळपासची शाळा आणि एक भोईवाडीच्या पलीकडच्या बाजूला एक शाळा, ते 2 मराठी शाळा आणि बाकीच्या शाळा आहेत ह्या उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. काय त्यामुळं या मराठी माध्यमांच्या शाळेच्या मुलांना त्याचा काही उपयोग होणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता ही सगळी परिस्थितीमध्ये त्यांनी जे काही सगळे सीओनी आणि त्या प्रशासकांनी जे रिपोर्ट्स टाकले त्या रिपोर्ट्समध्ये काय जो दिलंय ते तेवढं संयुक्तिक त्याच्यामध्ये ते वाटत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं असं की आता अंतिम ह्याच्यासाठी ज्यावेळेला नगरपालिकेच्या मुख्य सभेसमोर आले, त्या मुख्य सभेनं सुद्धा एक चांगला निर्णय घेतला आहे की अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्यावेळेच्या सभेमध्ये त्याचा कुठचा निर्णय न घेता तो स्थगित ठेवला आहे, म्हणजे पुढे कधीतरी त्याचा घेत आहेत. आणि बिल्डरने स्वतः ही जागा घेतलेली असल्यामुळं किंवा त्याला तिथे डेव्हलप करायचे असल्यामुळं बिल्डर हे मॅनेज करायचा प्रयत्न करेल. पण मला खात्री आहे की नवीन आलेली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये तरुण पोरं आहेत, त्यांना उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळं ते कुठच्या अशा गोष्टीच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. नागरिकांचं हित बघतील आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते आरक्षण वगळण्यासंदर्भातला ठराव ते करणार नाहीत. कारण जर समजा ह्या मालकाला जर ती जमीन पाहिजे होती, तर ज्या वेळेला डेव्हलपमेंट पण करण्याचं काम सुरू होतं रिवाजचं, त्याला एकतर त्यांनी त्याला तक्रार दिली पाहिजे, ती मागणी केली पाहिजे होती किंवा नगरपालिकेनं हे आरक्षित अजूनपर्यंत केलेलं नाही. सबब मला हे आता दुसरी जमीन नाही म्हणून मला ते आरक्षण माझ्या ह्याच्यातनं वगळावं. परंतु तसाही अर्ज त्यांनी केलेला नाही. आणि जर केला असेल तर त्या ठिकाणी सरकारने ते आरक्षण त्यांच्या विनंतीप्रमाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. हे शासनाचं त्यावेळेही धोरण होतं किंवा त्या ठिकाणी आरक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये शाळा आणि क्रीडांगणं याची आरक्षणं वगळता येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जो प्रशासनानं ठराव केला तोच मुळात आधी बेकायदेशीर आहे आणि म्हणून हे काम पुढं आलेलं आहे. मग आता नवीन बॉडी त्या संदर्भातला अभ्यास करेल आणि योग्य तो निर्णय घेऊन जे नागरिकांचं त्या ठिकाणी जे हाल होणार आहे, नागरिकांची गैरसोय होणार आहे. कारण मराठी शाळा बहुतेक सगळ्या शहरामधली विद्यार्थी संख्या कमी होते, परंतु गोकुळसारख्या ठिकाणची मराठी शाळेची संख्या ही अत्यंत चांगल्या प्रकारची आहे संपूर्ण शहराच्या मानानं. त्यामुळे त्या ठिकाणी गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत. त्यामुळे ती शाळा त्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी निमंत्रित केलं की आपल्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोचावं आणि त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी हे करावं. त्याच्यातून समजा अगदी ठराव झाला तर शेवटी लोक उपोषणासारखा किंवा आंदोलनासारखा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारतील. आणि एकदा ही प्रॅक्टिस जर शहरामध्ये सुरू झाली आरक्षण उठवण्याची, तर आज शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे की जर भविष्याच्या वेगळ्या पुढच्या 20 वर्षाच्या दृष्टीनं ज्या काही शहरामध्ये शहर डेव्हलपमेंट करायचे आहेत, मग काही गार्डन्स असतील, काही प्लेग्राऊंड असतील, काही इमारतींचं आरक्षण असेल, या आरक्षणाला त्यामुळे खीळ बसेल. आणि मग एकाच झालं की असे अनेक ठिकाणचे बिल्डर येतील आणि त्या ठिकाणी आपली आरक्षण वगवण्यासाठी प्रयत्न करतील. तर ही परिस्थिती नवीन बॉडीनं त्या ठिकाणी विचारात घेऊन या बाबतीतला कुठचाही निर्णय हा वगळण्याचा घेऊ नये काय, अशी नागरिकांच्या वतीनं माझी विनंती आहे.